दोन निरीक्षक मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। दोघांमध्ये एकत्र निवडणुका लढले। काल अजित पवार साहेब आमचे दादा दिल्लीमध्ये होते, सगळं टाकून रात्रभर इथे फिरत होते, अनेक भेटीगाठी गुप्तपणे घेत होते। सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीमध्ये फिरत आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाहीये। आता अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो एक फार मोठा विनोद असेल या राज्यातला। पण हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तोडून येताना मला दिसतंय। कारण ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचा आपण केलेल्या मतदानावरती किंवा निवडून आलेल्या सरकारवरती विश्वास नाही। गावागावातून लोक फेरमतदान घेत आहेत। याच्यावरती निवडणूक आयोगानं भाष्य केलं पाहिजे। आणि आज माळशिरसमधल्या त्या गावात बरं का मार्कंडवाडीत 144 कलम लावलाय, कर्फ्यू लावलाय। लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवरती 144 कलम लावून त्यांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत। अजून राज्यामध्ये सरकार यायचं आहे, राज्यामध्ये सरकार यायचं आहे। बरं, मार्कंडवाडीची गोष्ट अशी आहे, तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे। त्या मतदारसंघात माळशिरसमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे, दारुण पराभव झालेला आहे। पण लोकांना वाटतंय, मतदारांना वाटतंय विजयी उमेदवाराला जी मतं मिळालेली आहेत ती कमी मतं आहेत। हा एक महत्त्वाचा विषय। जिंकून सुद्धा ते फेरमतदान घेत आहेत कारण मतदान कमी झालेलं आहे। मतदान कमी मिळेल, आम्ही केलेल्या मतदानापेक्षा कमी मतदान झालं आहे। बोले ही मतदान प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं कोण म्हणतं? आम्हाला अधिकार आहे आमच्या गावामध्ये। आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं का आमचं मतदान घ्या म्हणून, त्या ऐकायला तयार नाहीत। मग आम्ही ठरवतोय आमच्या समाधानासाठी, आम्ही ठरवतोय की आमच्या गावात नक्की काय झालं। ज्याला मतदान होऊ नये असे आमची भूमिका होती, असा आमचा ठराव होता, त्याला जर मतदान झाला असेल तर आमच्या गावाने ठरवलेलं आहे। ज्याला मॉक पोल म्हणतो आपण, ठिकठिकाणी होतं असं। एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं एक ट्विट केलंय अंजली दबानी यांनी। विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा या देशामधलाच विरोधी पक्ष संपवण्याचा कट आहे। बघा महाराष्ट्रात जे सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांचे जे रुसवे फुगवेही चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध, त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करते। दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे, ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही। हिम्मत नाही आहे कोणाची। सध्याच्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिम्मत आहे का? या क्षणी नाही। जे लोक 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ईडी सीबीआय दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले त्यांना 3 वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवत आहेत, रुसवे फुगवे करतायत, रुसून बसतायत? दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ